नमस्कार. तर भावांनो, आलो तुमच्यासाठी एक नवीन चांगला डबल व्हिडिओ घेऊन. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत माझी बॅक स्टोरी, पास्ट स्टोरी आणि फ्युचर प्लॅन, फ्युचर गोल. तर सगळ्यात पहिले आपण बोलू सीईटीच्या रिझल्टबद्दल. सीईटीचा रिझल्टचं कसं आहे, आज नाही तो उद्या येऊनच जाणार आहे, एवढा काही मोठा विषय नाही तो. पण मला तर वाटते आजच येणार आहे, आजच येणार आहे असं वाटते मला. पण आपण आज नाही तो उद्या पकडून चालू, येऊन जाणार आहे. तर स्टोरी चालू करू आपण. आजचा व्हिडिओ जरा लंबा असणार आहे, त्याच्यानं काही तुम्ही मधात सोडून जाऊ नका. तर स्टोरी चालू करू आपण फ्री फायर पासून आणि एंड करू आजच्या दिवसाला. तर तर मी फ्री फायर खेळू राहिलो, लय पहिल्यापासून खेळू राहिलो मी, लॉकडाऊनच्या बी लय पहिल्यापासून. आणि अख्खं लॉकडाऊन तर मग फ्री फायर खेळतच गेलं. आणि अख्ख्या लॉकडाऊनमध्ये फ्री फायर खेळला, फ्री फायर खेळला, फ्री फायर खेळला, बाकी काहीच नाही केलं. तर 8वीपासून मग शाळा चालू झाल्या. 7th स्टँडर्ड तर पुरं आपलं लॉकडाऊनमध्येच गेलं. आणि 8वीच्या दिवाळीपासून झाल्या शाळा चालू बराबर. त्यापासून मग मला शाळेत बी जावं लागलं, म्हणजे ते सगळं बराबर चालू होतं, त्यात काही मोठा विषय नाही. आणि जशी 8th स्टँडर्ड एंड झाली, 8th स्टँडर्डची परीक्षा एंड झाली, मला तारीख बी आठवण आहे. 1 एप्रिल, हां बराबर, 1 एप्रिल 2022. त्या दिवशी मी फ्री फायरची आय डी बॅन झाली. म्हणजे माझी 62 लेवलची आय डी होती. त्या 8 स्टँडर्डच्या एंडिंगले 62 लेवलची आय डी माहिती बॅन झाली फ्री फायरची. म्हणजे दिवस रात्र मी फ्री फायरच खेळत जात जाऊ. लॉकडाऊनमध्ये सुद्धा तेच कामं केले. आणि आय डी झाली बॅन मग. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या बी लागल्या होत्या. 8 स्टँडर्ड 8 उन्हाळ्याच्या सुट्ट्या. मग मी विचार केला आपण जरा आता यूट्यूब चालू करू. यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं चालू केले. फ्री फायरचेच नवीन आय डी बनवली, फ्री फायरचेच व्हिडिओ टाकणं चालू, फ्री फायरचेच व्हिडिओ टाकणं चालू. पुरी 9th स्टँडर्ड मी पुरा फ्री फायरचेच व्हिडिओ टाकले रे त्या यूट्यूब चॅनल. मी स्क्रीनशॉट बी लावून देणार त्या यूट्यूब चॅनलचा. पुरे फ्री फायरचेच व्हिडिओ टाकत गेलो. झाले माय 2200 सबस्क्रायबर झाले माय. 2.22K असे सबस्क्रायबर झाले माय फ्री फायरच्या व्हिडिओनं. आणि मग 8 स्टँडर्ड 8 झाली, 2.22K सबस्क्रायबर झाले, म्हणजे 2000 सबस्क्रायबर झाले, 2200 समजा. मग ते चॅनल मला सोडून द्यावं लागलं, कारण दहावी चालू झाली. आणि म्या म्हटलं गड्या जाऊ दे, आता अभ्यास करायला पुरते, 10वी आहे यावर्षी. मग म्या तो फ्री फायर बी दिला सोडून, ते यूट्यूब ते 2200 सबस्क्रायबरवालं यूट्यूब चॅनल बी दिलं सोडून. म्हटलं हे जाऊ देतो आता, 10वी आहे, चांगला अभ्यास करतो. म्हणजे आता तुम्हाला समजूच राहिलं असेल 10th स्टँडर्ड किती ओव्हर हाईप्ड होतं म्हणून. मग 10वीत मी चांगला अभ्यास केला. बाकी काहीच नाही. अरे वा देवा, शपथ सांगतो, 10वीत मी पुस्तक फाटलो अभ्यास केला आहे का बरी. पण तरी मग 82% झाले. 10वीची गोष्ट सांगू राहिलो, तरी 82% आले. मग 10वीचे जसे बोर्डाचे पेपर झाले, जसा तो भूगोलाचा पेपर झाला बापा शेवटचा, मार्च 2028, 28 होते वाटते का किती होते, मार्च, नाही 1 मिनिट, 28 तारीख मार्च महिना. आणि 2024 10वीची बोर्डाची परीक्षा सरली. आता म्हटलं हे सगळे पुस्तकं सगळे ते गुंडाळून करून ठेवून दिला आहेत. म्हटलं आता डबल आपला फ्री फायर चालू करतो, यूट्यूबवर व्हिडिओ बनवून चालू करतो. मग 11वी बी मी तेच केलं. जसा तो 10वीचा शेवटचा बोर्डाचा पेपर सरला, 11वीच्या दिवाळी लोक मी तेच केलं, फ्री फायर. पण ते चॅनल मा डेट झालं, आता 2200 सबस्क्रायबरवालं चॅनल डेट झालं. मी म्हटलं जाऊ द्या, सोडतो हा चॅनलचा पिच्चा, दुसरं चॅनल खोलतो. मी स्क्रीनशॉट बी लावून देणार आहो, दुसरं चॅनल खोलतो. मग पुरी 11वी मी त्याच्यावर व्हिडिओ बनवले. त्यात बी 500-550 सबस्क्रायबर झाले. 11वी मग पुरी अर्धी 11वी त्या दिवाळी लोक मी व्हिडिओज बनवले, निघून फ्री फायरच खेळलो. आणि तुम्हाला आठवण आहे का, मी इंस्टाग्रामवर बी रील बनवत जाऊ त्या टाइमले. 11वी 2022, 2022 म्हणतो, सॉरी 2025, जा मी 11वीत होतो. तर इंस्टाग्रामवर बी म्हणजे इंस्टाग्रामवर बी व्हिडिओ बनवत जात जा, आणि आपल्या यूट्यूबवर बी टाकत जात जा. असे हे 2-3च चॅनल नाहीत बाप्पा, असे लय चॅनल होते माझ्या. शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ सगळंच ट्राय केलं म्या. तर मी कुठे होतो या ट्रोक, हां व्हिडिओज बनवत जात जाऊ मी. 11वी तर पुरी मग व्हिडिओ बनवतच गेली. आणि तुम्हाला आठवण आहे का, इंस्टाग्रामवर पेज होतं मग, त्याच्यावर मी फ्री फायरचे व्हिडिओ टाकत जात जाऊ. अभय मराठी FF त्याचं चॅनल, त्या इंस्टाग्राम पेजचं नाव होतं. जे तुम्ही फ्री फायर खेळणार आहे, आणि इंस्टाग्राम 5 जागे नाही, 2025 मध्ये त्याला माहीत बी नशील, काही जणांना माहीत बी असेल. तर काय झालं मग, आता 11वी जशी 11वीची एंडिंग आली समजा डिसेंबर लोक, मग दिवाळीलाच फ्री फायर सोडून दिलं. तर जशी डिसेंबर लोक आली, 2025 डिसेंबर, 11वी तर समजा अशीच गेली.
बा 1 वर्ष म्हणता म्हणता 11वी बाप्पा 7-8 महिने 6-7 महिन्यातच गुंडावा लागते. आणि बस झालं 11वी सरली. मग मला समजलं गड्या का रे बा, हा तर अभ्यास करावा लागत असते आता. बरं 10वीचे पेपर किती सोपे असतात हे तर तुम्हाला माहितीच आहे की नाही. 10वीचे पेपर सोपे. मला वाटलं हे तर असंच असते, 12वी बी अशीच अशी. एवढा अभ्यास करायची गरज नाही म्हटलं, हे लय अभ्यास करू राहिलो पण एवढा गरज नाही. असं मला 10वीतला आणि 11वीतला डिफरन्स तर माहित नव्हता रे बाप्पा. आता माहित झाला मला. जा हे 11वीचा सत्यानाश झाला की नाही, डाऊनफॉल बी नाही म्हणला तर बाप्पा त्याले. जा हा 11वीचा माझा सत्यानाश झाला. आता मला समजलं बाप्पा हे काय म्हटलं, 10वीचा ना 11वीचा तर मला डिफरन्स समजला होता. असा विषय झाला तो. मग लागली भाऊ 12वी. हे समजतच नाही जाय मग. हा म्हटलं डाऊनफॉल नाही, हा सत्यानाश आहे म्हटलं आपला. मग तरी मी लय कोशिश केली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ समजून घ्यायची. आणि ते सगळे यूट्यूब चॅनल आणि ते फ्री फायर आणि ते ID ते सगळं मग मी बंद करून टाकलं. लय मोठे चॅनल बी बनवणं झालते man, ते चॅनल सोडूनही देणं झालते. मग ते सगळं बंद करून टाकलं आणि 12वीत मी काय अभ्यासच केला नाही. 2025. हां 2025 मी काय अभ्यासच केला नाही. म्या मागं 2024 म्हटलं की ते समजून घ्या तुम्ही तेवढं. आता मी काय बोललो मला आठवण नाही, जाऊ द्या. मग मी 12वी 2025, 11वी 2024 बरोबर आहे. 2025ला मग मी अभ्यासच केला. मग बोर्डाची परीक्षा दिली, CETची परीक्षा दिली. मग बोर्डाचा रिझल्ट आला. बोर्डात पडले मला 58 पडले. मी आता तुम्ही कमेंटा करून सांगता की नाही बोर्डात किती पडले. मी कोणाला 58, 59, 60 सांगतो, मला आठवून नाही राहत. पण आता पक्का आठवण आहे 58.77 का 76 असे पर्सेंटाईल पडले. 10वीत मला 82 पडले, 12वीत 58 पडले. 12वीत 58 पडले. मग कसं झालं, बरं झालं ते. आता काहीतरी बोलू राहिलो तुम्ही, पण मी डबल बोललो. काहीतरी बोलायचं होतं मला, थांबा 1 मिनिट. हा तर जे बी तुम्ही 11वी 12वीत हे यूट्यूब चॅनल फ्री फायर अभ्यास करायच्या वयात तुम्ही फ्री फायरच्या नांदी लागू नका, BGMIच्या नांदी लागू नका, काहीच नाही. 12वीत असताना तर अभ्यास म्हणजे अभ्यासच करा तुम्ही, बाकी काहीच करू नका. असं मा वैयक्तिक मत आहे. 12वीत फक्त अभ्यासच केला पाहिजे माणसानं. तसं तर बाबा 11वी गेली ता मला 11वी, अरे मला सांगणार कोणी नव्हतं ना, गायडन्स नाही भेटलं मला बरोबर. 10वीतला आणि 11वीतला फरक तर माहीतच नव्हता. आणि सुरुवातीला कोचिंगला सुरुवातीच्या दिवशी कसा असते तुम्हाला माहीतच आहे. सगळं सोपी 11वीला ज्या सुरुवातीला कोचिंगला जातो की असं वाटते सर सोपीच आहे सर, काय विषय नाही, सोपीच आहे असं वाटते. मग शेवटी मग जसे जसे दिवस जातात तसं समजते रे बाप्पा सगळं सोपी नाही. जाऊ द्याला समजून जा तुम्ही बी समजू शकता. बरं हा व्हिडिओ मी अटसा कसं एंड करून टाकायचा विचार करू राहिलो मी, पण काहीतरी मला बोलायचं होतं डबल. हां आता तुम्ही बी लय ताणतणावामध्ये आहो, मी नाही म्हणा ताणतणावामध्ये, मी नाही, तुम्ही हा ताणतणावामध्ये. तर काही तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, काही ताणतणाव घेऊ नका, काही स्ट्रेस डिप्रेशन काहीच नका घेऊ तुम्ही. आता कसं आहे, जे ड्रॉपर लोक आहेत ते 19 वर्षाचे, आपण 18, आता मोठामोठी 20 वर्ष गेले आपल्या जिंदगीचे समजा, बरोबर आहे. आपण जगणार किती वर्ष, 80 वर्ष जगणार की नाही आपण, मोठी 80 वर्ष बापा. ते बी 80च्या वर आपल्यातलं कोणी जाणार नाही. म्हणजे 100रातले 3-4 लोकच असतील 80च्या वर जाणार, असं वैयक्तिक मत आहे. बरं 20 वर्ष तर आपल्या जिंदगीचे गेले, उरले किती 60 वर्ष, फक्त 60 वर्ष समजलं. म्हणून मी सांगण्याचा उद्देश काय, तो मी टेन्शन नको घेऊ, फक्त 60 वर्षच राहिले अजून आपले. 60च्या वर अजून कोणी नाही जगणार, म्हणजे 80च्या वर कोणी नाही जाणार, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून काही टेन्शन घेऊन, ताणतणाव घेऊन, फुकटची चिंता करून काही आपला टाइम गमावू नका बापू हो. कसं आहे, खुश राहू द्या, मला सबस्क्राईब करा. सकाळ जर माझं यूट्यूब चॅनल चाललं चांगलं, यूट्यूबवर ग्रो झालो मी, तर म्हणसान म्हणजे 4 लोक म्हणतील का त्याचं नशीब होतं चांगलं, याला काय काम होता, अभ्यासच तर करायचं काम होतं, नशीब चाललं याचं, नशीब चाललं, लक होतं, लकी होता, असे शब्द वापरतील. पण मी 8वी पासून काय कुठाने करू राहिलो, काय नाही मला माहिती रे बाप्पा. बरं आहे. आता मला या चॅनलचं असं वाटू राहिलं, मला हे सोडून द्यावं लागते का काय. आता किती 100 सबस्क्रायबर होतात समजा, 90 सबस्क्रायबर असतील ना, 100 होता. मला तर वाटते का वा हे चॅनल सोडून द्यावं लागते मला बाकी सारखं.
पण होता होता लोक याच्यावर मला वाटते मी व्हिडिओ टाकत राहतो व्हिडिओ टाकणं बंद नाही करत मी. अन म्हणजे बी लय काही काही गेमिंगचेच मला व्हिडिओ टाका वाटतात, पण कसं आहे फेस कॅम सोबत टाकू नाही शकत, तर एकच फोन आहे माझ्याजवळ. तर हे चॅनल तर मी बंद नाही करणार. मला दोन तीन काय असे मला लय मोठे चॅनल बंद झाले म्हणा, 5 6 7 8 चॅनल सगळे मला डिलीट करायला लागले. जाऊ द्या, पण आता हे चॅनल मेन असणार आहे माझ्या. या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईन मी. तर अटसाकच मी हा व्हिडिओ बंद करून टाकतो. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. टेन्शन घेऊ नका, खुश राहा आणि सबस्क्राईब करा.